पर ये हमेशा कायम रहे। ड्यूटी पे तैनात होने से पहले हर सिपाही एक कसम लेता है। और पीआई साहब नारे बढ़ाएंगे। जोरदार जयकारा भी चाहूंगा सबसे मैं। शुभ काम की शुरुआत साईं के चरणों में नारे बढ़ाकर कर रहे हैं। श्रीफल दिया जाए और साहब के हाथों में। और सब सदगुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की। नगर सेवक साहब हमारे राजू भगवंतर ये भी श्रीफल बढ़ाकर उद्घाटन कर रहे हैं। जोरदार तालियों से स्वागत करें दोस्तों, क्योंकि ये प्रोग्राम धार्मिक प्रोग्राम है। ये अलग बात है कि आपके मनोरंजन के लिए बीच बीच में हम इसमें थोड़ा कुछ फिल्मी गीत संगीत के साथ साथ कुछ खास गीत आपके सामने रखेंगे। भजन भी होंगे बाबा के। ऑर्केस्ट्रा म्यूजिक मेकर्स के सभी सेवा जावेद भाई शेख और उनके पूरे कलाकार यहाँ पर हाजिर हैं। साथ ही हिंदुस्तान के मशहूर साउंड ऑपरेटर अप्पू भाई बजाज भी यहाँ पर आए हुए हैं। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की धन्यवाद। सचिन भाऊ गोते यांची शिरडी शहर के हमारे मित्र हैं सुरेश भाई मुले साहब फोटोग्राफर, और साथ में हमारे वीडियो शूटर हैं जो नितिन भाई मिरानी, इनका भी हम स्वागत करते हैं। दोस्तों आइए थोड़ा सा हम यहाँ पर जो हमारे इस सम्मान अख्ख्या भारतातून एकमेव व्यक्ती सचिन भाऊ गोते इटली येथे त्यांची संशोधनासाठी नियुक्ती झाली होती। हा शिर्डीकरांचा फार मोठा अभिमान आहे। मला अशी एकच इच्छा असेल की जेव्हा केव्हा असे स्टेज येईल दरवर्षी एक तरी शिर्डीतला, तो कुठल्याही आडनावाचा असो, कोते गोंदकर कुणीही असो, तो शिर्डीतला मुलगा साईबाबांच्या आशीर्वादाने अशी त्याची कोणाची तरी नियुक्ती झाली पाहिजे। अशा मुलांनी शिक्षण घ्यावे हीच मी साईचरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आमचे पवार साहेब यांना विनंती करतो की आमचे सचिन भाऊ गोते या ठिकाणी आले, त्यांना आम्ही आवर्जून बोलवलंय। ते इटालीत असताना सुद्धा आम्ही त्यांना फोन करून इकडे बोलवलं, ते आले आपल्या कार्यक्रमाला। सचिन भाऊंचा सत्कार आपले पवार साहेब करते। धन्यवाद। सचिन भाऊंना फक्त 2 मिनिटात बोलण्याची माझी इच्छा आहे। 2 मिनिटात त्यांनी कार्यक्रम सुरू करायचा आहे। सर्व प्रेक्षकांना आपल्यापेक्षा ते कार्यक्रमाचं महत्व जास्त झाले। सर्वांना एक गोष्ट सांगूशी वाटते। मी सध्या इटलीमध्ये संशोधन करतोय, आपल्या शिर्डीचा माणूस आहे। तर संशोधनामध्ये आज जग फार पुढे चाललंय आणि मला अशी इच्छा आहे इथे येण्याचं एकच कारण, मी शेवटच्या हप्त्यामध्येच इटलीमधनं इथे आलो आणि इथे येते एकच कारण की आपल्या सगळ्या शिर्डीकरांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा चांगले प्रयत्न करा आणि इटली सारख्या देशामध्ये जाऊन संशोधन करू शकता। हे सगळं शक्य आहे ठरवलं तर, एवढं सांगायचंय। आणि कुणालाही कसल्या प्रकारची मदत लागली तर मला कधीही कॉन्टॅक्ट करा, मी सगळ्यांना हेल्प करायला तयार आहे शिक्षणासाठी। एवढंच बोलून सुद्धा संपवतो। धन्यवाद। ओके, माझं जे संशोधन चालू आहे ते नॅनो पार्टिकल इंटरॅक्शनवर संशोधन चालू आहे। का जे नॅनो पार्टिकलमुळे जे टॉक्सिक इफेक्ट होतात त्याच्यावर माझं संशोधन चालू आहे। तर त्या संशोधनामध्ये मी नेमकं शोधतोय की ते टॉक्सिक इफेक्ट कोणते आहेत, ते का होऊ नये, म्हणजे ते दुष्परिणाम होतात ते शोधायचं काम चालू आहे सध्या माझं। आणि साईबाबांच्या कृपेने बऱ्यापैकी यश आलंय 1 वर्षामध्ये मला। अजून पुढचे 2 वर्ष मी इटलीमध्ये आहे। तर सगळ्यांना मी नाही का हेच विनंती करतो की सगळे काही शक्य आहे, सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि शिक्षण घेतल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजतात, त्यासाठी प्रयत्न करायचे आणि साईबाबांची कृपा आहेच आपल्या सगळ्यांवर। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।